ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। विदर्भासह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलं। पुरात बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। अकोल्यातील कोळासा गावात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतात 7 फूट पाणी। शेतकऱ्याचं सोयाबीन पीक वाया। पारस प्रकल्पाच्या राखेमुळे पाणी अडकल्याचा आरोप। नुकसान भरपाईची मागणी। सोलापुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसानं हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी। जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर आलाय। नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कसुरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर। नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं सेलू पाथरी महामार्ग मागील काही तासांपासून बंद। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर सातारा आणि कोल्हापूर घाट भागातही पावसाचा अंदाज। जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। पुढील 5 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 40,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन, तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प 80% भरलाय। धरणाचे 5 पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सांगली बस स्थानकात एका व्यक्तीनं 2 बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्यात। यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण। संबंधित व्यक्ती माथे फिरू असल्यानं त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 गटात जोरदार हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं। जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती। जालन्याच्या भोकरदनमधील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा वसतिगृहात 8 वर्षीय मुलाची हत्या। किरकोळ वादातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दोरीनं गळा आवळून मुलाची हत्या। 2 विधी संघर्ष बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात। क्लास 1 अधिकाऱ्यांना स्पाय कॅमेरे लावून रेकॉर्ड केले पत्नीचे व्हिडिओ। अंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेचा आरोप। आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये एका विधवा महिलेची सासरच्यांकडून विक्री। 1,20,000 गुजरातमध्ये एका व्यक्तीला विकलं, मात्र पुरुषाने पुत्र प्राप्तीनंतर या महिलेला पुन्हा गावात सोडलं। महिलेच्या सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात कच्ची दाबेली विक्रेत्याची हत्या झाली आहे। हल्लेखोराला अटक। आरोपीला पकडतानाचा थरार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये देहविक्री। 5 तरुणींची सुटका। यापैकी 4 तरुणी थाई नागरिक असल्याची प्राथमिक माहिती। परभणीतील शाळा संस्थाचालक दाम्पत्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण। मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंडगे मृत्यू। 12 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर पुण्यातून अटकेत। वसईच्या नायगावमधील कोचिवडे गावात शाळेतील मुलं पळवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हत्या प्रकरण। आणखी 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अटकेतील आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे। बीडच्या परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। महसूल विभागाकडून एकूण 72 एकर जमीन वर्ग। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।